म्हणजे मॅडमने मेसेज पाठवला की ऋतू शाळेत अभ्यासच करत नाहीये, पण घरी त्याला अभ्यास करायला बसला की मला घरी सुद्धा त्याचा 2 पानं लिहायसाठी 2 घंटे लागतात. पण तो शाळेत काय करतो आम्हाला काही माहीत राहत नाही. पण मॅडमने सांगितलं आम्हाला तो म्हणे काहीच लिहित नाहीये. ते जे आमच्या बाळात झालं नाही तसं दुसऱ्यांच्या माझ्या लेकराच्या बाळात तरी नाही हो, असं मला वाटतं. कारण नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? मस्त असणार आहे. तर आज सकाळपासून आमच्या घरात खूप सारा गोंधळ झालेला आहे. आता काय झालं तुम्हाला सांगतेच मी. ऋतू काय करतो, दररोज शाळेत जातो, मान्य करते मी. सकाळी उठून तयार होऊन त्याचं म्हणजे सकाळी तो 6 वाजता उठून त्यात 7 वाजता जायचं असतं. त्याचा चहा, बिस्किट, त्याचा डब्बा, त्याची बाटल, त्याची अंघोळ, त्याचं म्हणजे पुरा 1 घंटा आम्हाला लागतो. त्याच्यामध्ये अर्धा घंटा त्याचा खायचा जातो. तुम्हाला तर माहिती आहे सगळ्याला, तो मोबाईलशिवाय काहीच खात नाही आहे. आणि काल दाजीचा मोबाईल फुटला हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. पण आता काल रात्रीचं त्यांचा फोन आला, त्यांचा म्हणजे मॅडमने मेसेज पाठवला की ऋतू शाळेत अभ्यासच करत नाही आहे, पण घरी त्याला अभ्यास करायला बसला की मला घरी सुद्धा त्याचा 2 पानं लिहायसाठी 2 घंटे लागतात. पण तो शाळेत काय करतो आम्हाला काही माहीत राहत नाही. पण मॅडमने सांगितलं आम्हाला तो म्हणे काहीच लिहित नाही आहे. आता घरी आल्यावर विचारू आपण त्याला. आणि शाळेत जाऊन सुद्धा तो डब्बा नाही खात, काही नाही. मग तुम्ही सांगा, सकाळी 8 वाजता म्हणजे 7 वाजता शाळा घरून निघतो तो, पण मग कुर्याला जायसाठी म्हणजे बोदडपासून आमच्या गावचे, निमखेडीचे, अशा सगळ्या गावाचे लेकरं ते घेऊन कुर्याला जातात. तर यामध्ये जायमध्ये टाईम लागतो. तर शाळा उघडते 8 वाजता, तर मग ते 8 वाजता पोहोचता. पण मग 7 वाजता धरणार आहे आपण. तर 7 वाजेपासून तो घरी येतो 2 वाजता. तर 2 वाजेपर्यंत तो तसाच राहतो, तो काहीच खात नाही आहे. तर याचा मला प्रॉब्लेम होतो आहे. ऋतू खूप परेशान करायला लागला, कारण की तो शाळेत अभ्याससुद्धा करत नाही आहे, टिफिनसुद्धा खात नाही आहे. आणि एवढं सगळं करून म्हणजे घरच्याला खूप गोंधळ होतो आहे. कारण की घरचे म्हणतात की त्याला 9 वाजेशिवाय उठायची सवय नव्हती, तर तू त्याला 6 वाजता सवय लावली. मान्य करते मी. तो दुपारी काही ना काही खात होता, तो आता खात नाही आहे. आता घरच्याला मी सांगू बेइज्जत झाली की सवय पडती लेकराले. शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. जे आमच्या बाळात झालं नाही तसं दुसऱ्यांच्या माझ्या लेकराच्या बाळात तरी नाही हो, असं मला वाटतं. कारण की आम्हाला माझं म्हणा की सोनलच्या पप्पाचं म्हणा, शिक्षण आमच्या दोघांचं सुद्धा होईल नाही आहे. पण आम्हाला असं वाटतं की आमच्या लेकरांनी सुद्धा शिका. तसं सानू, रानू, सोनू आणि आता हा ऋतू. तर या तिघींनी मला एवढं परेशान नाही केलं, एवढा हा ऋतू परेशान करतोय. काहून एवढा परेशान करतोय काय सांगा. आता तो घरी येईन शाळेतून 2 वाजता. आता वाजलेले 12. सध्याच माझे कामं आवरले. तर मला चला तुम्ही थोडंसं डिस्कशन, थोडंसं विचारपूस करूया. याचं काही सोल्युशन असेल तर मला सांगा. कारण की ऋतू शाळेत डब्बासुद्धा खात नाही आहे आणि अभ्यास बी करत नाही. घरी करतो तो, कारण त्याच्या मी मागं लागू 2 घंट्यात त्याचा अभ्यास पुरा करते. पण शाळेतच तो म्हणजे कसं, शाळेत खूप सारे लेकरं असतात, मॅडम कोणाकोणावर लक्ष देईल, हे कारण आहे मेन. पण आता मी काय करू मला समजा नाही आहे. तसं तुमची दाजीसुद्धा डोकं खायला लागले की आपण एवढी मोठी फी भरलेली लेकराले, आणि तो तुझ्या शाळेत काही खात बी नाही आहे, तो अभ्यास बी करत नाही आहे. मग आता काय करचाल? तर त्यांना विचारूच आपण. पण आपण आता ऋतू आल्यावर ते ऋतू काय करतो, काय अभ्यास देता, आणि तो घरी काय अभ्यास करतो, हे तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आता वाजले 12. अजून 2 घंट्यात तो येणार आहे. तर काय थोडेफार घरात कामं राहिली तेवढे मी आवरून घेते, आणि तो आल्यावरती आपण भेटूया. जेवला नाही का? मार बी खाल्ला? चॉकलेटी भेटल का? अभ्यास केला काही शाळेत ना? मग आयुष काय अभ्यास केला की नाही विचारलं नाही तुम्ही मॅडमले? दाखव टिफिन. बघा आता टिफिन किती खाल्ला बघा आपण. कोल्ड टिफिन हे बघा. आलू चटणी आहे, आपल्या याची चटणी शेंगदाण्याची, आणि पोळी दिली. फक्त चोखण पोळी खायला ऋतून. तुम्ही काय अभ्यास केला काय शाळेत? मग त्याच्यातून बी चोखाने पोळी फेकेलाय अर्ध्यातून. हाव का? तू दोघांना सोबत जेवता नाही का? तू अभ्यास केला काही सांग पहिले मला. नाही केला? आज मॅडम मारला की नाही? हा मारला असेल ना. नाही मारलाय खाल्ला. मग अभ्यास केला का? लढत रडत होता शाळेमध्ये. चॉकलेट भेटले. असा करतो बघा. शाळेत जातो पण जेवण बी करत नाहीये आणि आपला अभ्यास बी करत नाहीये. आपण याचा अभ्यास चेक करूया. तर बघा आपल्याला थांब सगळ्यात तो अभ्यास दाखवू दे. बघा वही 4 पतीचं 12 वाजले बघा. वाय लिहिलेले हे को नाही. हा थांब ताज हे पेज लिहिलं. थांब दाखवू दे.
आज हे पेज लिहून आलं तर हे सगळं खोडणं पडतं. हे मी खाली असताना हे रिकामी काम केले, काहीच लिहिता नाही, सगळं चुकलं आहे. आणि हे बघा, आणि आमची याचं पान फाटून गेलेलं आहे. थांब बेटा, आई मला हा थांब, सगळ्यात पहिले आपेच दाखवत तुला. हे बघा आई सगळं येणंच लिहिलेलं आहे. आम्ही म्हणजे घरी शाळेतला अभ्यास काहीच लिहिलं हे नाही. बघ. हे बघा, 1 हे 2 चेक करले. 3 4 हे बघा, वजे 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 वजे. 4 आता आज एवढं लिहिलं आणि अजून इकडे 1 2 सुद्धा लिहिलेले आहे बघा. आता हा 31चा पाळा चालू लिहिणं. आई आता आंबे झाल्यावर लिहू. हे काय आम्हाला म्हणजे 21च्या पुढं आम्हाला समजायलाच नाही कसं लिहा म्हणून, कारण बॉक्स झालं लहान आणि हे झालं मोठं. तो अभ्यास काऊन नाही करत बेटा? कर कर करतोय ना. लवकर लवकर कर लिहि. मग आता हे असं डोकं लावणं पडतो. घंटाभर झालं डोकं लावणं चालू आहे, तर ते एवढं लिहून चालू आहे. ते बाकीचं पुसलं मी, आता डबल लिहायला लागले. लिहिणार बाळा, लवकर लवकर चालणं, मोबाईल दे. लिहिणं. तर सोनलच्या पप्पाचा जो मोबाईल होता तो पुरा खराब झाला आहे बघा. तुम्हाला दाखवते बघा, याच्यात काहीच दिसायला नाही आहे आणि हा पुरा पांढरा वाढत चालला, म्हणजे काळा पडत चालला. आणि बघा स्क्रीन बी फुटेली अंदरून. डायरेक्ट आम्ही हा फोन सुधारायला टाकला तर त्यांनी डायरेक्ट आम्हाला सांगितलं डिस्प्ले गेला म्हणे. आणि हे जे अंदर ह्या फोनवरून हा काच लावला नव्हता, हा काच चांगला आहे म्हणे, पाहिजे अंदरचा काच आहे तो पुरा फुटेल. म्हणजे जो ओरिजिनल काच आहे ना तो पुरा फुटलेला आहे. आणि आता हा असा राहिला. तर याला काय करा तुम्ही सांगा. आता हा पुरा कामातून गेला. आता दुसरं काय आणि आता सध्याच आता दुसरा म्हणलं आणायचा म्हणलं तर याला आता कोणी 10-15 हजार कसे लागतात. आता कडकीत कडकी दणका बसायला फोनचा. पण आता त्यांना म्हणलं मी की माझा फोन वापरा तुम्ही, पण ते आता नाही हाव चालू आहे त्यांचं. आणि काय बी कोणची गोष्ट सहसा लवकर मिळत नाही. आता या फोनला खूप दिवस झाले, पण हा असा आम्हाला वाटलं नव्हतं की हा इतका खराब होऊन जाईल. आणि काही नाही 2 दिवस म्हणजे 2 दिवस बी झाले नाही. समजा या टायमाला कालच पडलता, याच्या अगोदर थोडंसं. हे बघ कसं झालं पाय. आणि अचानकच हा वाढत वाढत चालला. तर आम्ही यूट्यूबवरती सर्च केलं तर त्याच्यात ते त्यात सांगितलं. आणि मेन म्हणजे काय व्हायला याच्यामध्ये की आपण फोन बी लावला तर फोनसुद्धा उचलता यांनी, म्हणजे स्क्रीनसुद्धा काम करत नाही आहे. हे काहून असं व्हायला काय सांगा. तर आता कर सांग का याला नाही इलाज आहे. आणि स्वयंपाक करायचा आहे. तर स्वयंपाकासाठी मी टाकली फोडणीची खिचडी पोरायसाठी. काय लॉक खोलतो तारा, खिच तरी चालला लागलं का ते. आणि त्याची बॅटरी इतकी मस्त होती, आम्हाला टेन्शन होते. चार्जिंग केली की रात्रभर समजा दिवसभर चालतच जाय. पण आता काय करसा नाही इलाज आहे. अंदरची स्किन सुद्धा फुटलेली आहे आणि वरून असा डाग सुद्धा पडलेला आहे. आणि बघा तरी अजून त्या फोनच्याच नादी लागेले. म्हणून तो मला खेळायला द्या. तुम्ही सांगा ते खेळायचा फोन आहे का. आता बघू त्याला सांगितलं आम्ही त्याला 3-4 हजार रुपये खर्च सांगितला आम्हाला. पण आता हा फोन आम्हाला जायला नेणं पडेल. मी बोलायला लागले ना आता काहीतरी पप्पा आलं, पप्पा शिवाय ते आले जाय. तर या फोनला आम्ही दाखवलं पण ते आम्हाला जास्त खर्च सांगायला आले. तर भाऊला सांगितलं मी ना, तर भाऊ तू इकडे घेऊन म्हणे, मग आपण इकडे सुधारू म्हणे. कारण की तिकडे त्याची ओळख पाळख आहे आणि त्याला माहिती आहे कुठे सुधारता काय सुधारता आणि किती खर्च येतो काय ते सुद्धा सांगेल. तर चला मग आता मागच्या वर्षी तुम्हाला तर माहितीच माझा फोन असा फुटला तर त्याला 1200 रुपये खर्च आला. पण मग आता बघू आता याला किती खर्च येतो म्हणून. चला तर आता फोडणी खिचडी झालेली आहे, पोळ्या सुद्धा झाल्या आता बघा. आणि दूध ठेवलं तपासाठी, सोनचं पण दूध पोळी खायसाठी. बाकी मला थोडीशी भेंड्याची भाजी करूया. ते बघा भेंड्याची भाजी केलेली आहे, म्हणजे करायची आहे, चिरलेली आहे मी ना. ओ बरं तर आता व्हिडिओ काय जास्त मोठा नाही करते, व्हिडिओ एवढाच करते भेंड्याची. मग बरं देऊ का तुला मग तिखट आली. बरं थांब जरा. तर व्हिडिओ एवढाच करते, व्हिडिओ काय जास्त मोठा नाही कर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि बेल आणि घंटी वाजवायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. जय महाराष्ट्र.